आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हे ठेवा ऍडव्हान्स डिपॉझिट आणि भाड्याचं आपण नंतर बोलू. होय होय, चावी तुमच्याकडेच ठेवा आणि भाडं मात्र 1 तारखेलाच द्यायचं. होय येतो. ह्या गोपाळ, तू कसं दुकान चालू करतोय? किराणा मालाचं? मग बेकरीचा? नाही, मग कशाचं? बायकांचं लेडीज टेलरचं दुकान काढणार आहे. काय? तू बायकांचे ब्लाऊज शिवणार होय? नाही नाही, तू इथं टेलरचं दुकान सुरू करणार म्हणजे इथं बायका येणार? नाही 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 नाही, तू 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 हे अजिबात करायचं नाही. तू दुसरं काय पण काम कर, हे नाही करायचं. माधुरी, मला दुसरी कामं येत नाही, हेच जमतं, हेच करावं लागेल मला. तू बाजूला हो बरं. मग हे बघ, आपण इथं असं काउंटर करू. हा हा, कलरचं काहीतरी बघितलं पाहिजे आपल्याला. हा. हो, ती जागा दिसते का नाही, तिथं आतमध्ये चेंजिंग रूम करू, कपडे बिपडे ठेवायला जागा होईल तिकडे. फर्निचरचं सगळ्यात महत्वाचं सिलाई मशीनचं बघितलं पाहिजे. कोण शिलाई मशीन मला ओळखीचं आहे का? हाय की मशीन मिळालीच म्हणून सांग. थँक्यू बरं का. ओ, तिथं जाईल काका. वाड्यावर पोलीस आलेत, लवकर चला. जावं घेऊन मुडद्याला आणि टाका जेल मध्ये, सोडूच नका त्याला. उगाच काय संबंध नाही, काय नाही, कुठला कोण. आणि आमच्या घरच्या येड्यांनी त्याला जवळ केलाय. अहो आत्या, काय बी काय बोलताय? पोलीस आलेत या घरी. मला खरं बोलायला कशाची लाज आली ग? मी कुणाचं खात नाही आणि कुणाला भेट नाही. हो साहेब, ते गेल्या पाडव्याला ना डोक्यावर पडले होते, नका लक्ष देऊ. ए रंजे, मला आहे ना दिसत नसलं ना तर ऐकायला चांगलं येता. काय बी चाड्या सांगू नको. कुमार राऊत, तुम्ही इकडे काय झालं? हा, नमस्कार साहेब. काय झालं, मला शोधताय? हो, वाईट चौकशी करायची होती. कशाबद्दल? ते काल गावात घर जाळाल ना, त्यात पैसा आणि दागिने गायब झाले, तर त्याची चौकशी करायची होती. तुम्ही आग लागल्यावरती पोरांना वाचवायसाठी घरात शिरला होता ना, तर ते तुम्ही बघितले का पैसे? त्यात मुडद्याने घेतला असत्याल. जो इजार शिवतो ना तोच भोक पाडतो. अहो ह्यो काय त्या पोरांना वाचवायला नसेल गेला, पैसे दागिनच आणायला गेला असेल. आणि हा रातच्याला आला ना घरात, तेव्हा काहीतरी घेऊन आला. मला सोन्याचा वास आला होता. त्या मुडद्याने त्या म्हातारीचं सोनं पैसे चोरला असत्या. आत्या, माझ्या लेकरावर काही बी आरोप करू नका. माझा गोपाळ तसा नाही. हा? तर चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. ओ पोलीसवालं, तुम्ही ह्याच्या खोलीची झडती घ्या. बघा कसं ह्याचं पितळ उघडं पडतंय. आणि काय घावलं नाही ना तर मी माझ्या भणीकडे सरूकडे कायमची निघून जाईल. आता आमची आजी एवढी म्हणते तर घ्या झडती. कुठे आहे तुमची खोली? मी दाखवतो, चला. ए सुद्या, अरे काय काय चाललंय तुझं? हे बघा, पोलिसांना त्यांचं काम करू देत, उगाच आपण त्यांच्या कामात आडकाठी कशाला करायची? हा, त्यांना नसलच काय केलं तर काय नाही सापडणार, नाही का? चल मी दाखवतो. अरे गोपाळ, अरे
अरे ही काय डाउनलोडिंग आहे? सांगतो तुला सगळं सांगतो. काम कर. ही त्याची खोली घ्या जडती. हा कपडा कसला? हे मला नाही माहिती, आईला विचारायला लागेल. साहेब, एकदा खाटाखाली बघा. अरे काय पाप करायला निघालाय तुम्ही? कुणावर आळ घेताय तुम्ही? कळतंय का? अरे देव माणूस आहे त्यो. त्याच्यावर घाणेरडा आळ घ्यायला तुम्हाला वाईच पण लाज नाही वाटली? ह्याच्यामुळं माझी नात वाचली. अहो आगीत उडी घेतली ह्यानं, स्वतःच्या जीवाची पर्वा देखील केली नाही. आणि ह्यो ह्यो पैसन दागिनं चोरूच शकत नाही. नाहीतर काय, आम्हाला ते मिळालं असतं, आम्ही सगळं याला दिलं असतं. चला निघा, आमची याच्याबद्दल काय बी तक्रार नाही. हो, गावाची सुद्धा काय तक्रार नाही. चला निघा बाहेर, निघा. आता तुमचीच काय तक्रार नाही तर आम्ही तरी कशाला या भानगडीत पडू? राऊत चला. दादा, तू उगाच माझ्यावर संशय घेतला बघ. Rari